Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edge on Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दॅट इज डी एन ए लायगेज वगैरे डी एन ए लायगेज नाही फॉर्म झालेलं कंटिन्यूस स्ट्रँड वगैरे सगळं बघितलं होतं. दॅट इज द मशिनरी ऑफ द एन्झाईम्स. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू टॉपिक दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन. ओके, ट्रान्सक्रिप्शन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? जेनेटिक इन्फॉर्मेशन डी एन ए ते आर एन ए, दॅट्स दी ट्रान्सक्रिप्शन. ओके, डी एन ए टू डी एन ए दॅट इज द रेप्लिकेशन झालं. त्यानंतर डी एन ए टू आर एन ए दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन अँड देन आर एन ए टू प्रोटीन दॅट दी ट्रान्सलेशन. ओके, दॅट्स ऑल. आता यातलं पहिलं रेप्लिकेशन आता बघितलं आपण, त्यानंतर आता ट्रान्सक्रिप्शन बघावलं. वी विल पुढच्या काही लेक्चरमध्ये नंतर आपण ट्रान्सलेशन बघू. ओके, आज ट्रान्सक्रिप्शन. लेट्स स्टार्ट इट टुडे. लेट्स स्टार्ट द ट्रान्सक्रिप्शन. ओके, the copying of genetic information from one strand of DNA into the RNA is termed as transcription. That's all. Copying, COPYING, copying of genetic information from one STRND, one strand of DNA to RNA, one strand of DNA to RNA is termed as transcription. It's termed as transcription. Okay, that is called as transcription. Here also the principle of complementary governs the process of transcription, and except the adenosine completes now forms base pair with the uracil instead of thymine. थायमिन सोबत कारण ट्रान्सक्रिप्शन लिहिता आता कुठं आलं आहे? आर एन एमध्ये आलं आहे. सो डी एन एमध्ये काय होतं? ATGC. सायटोसिन तर दोन्हीत कॉमन असतं. सायटोसिन बोथ डी अँड आर एन ए दोन्हीमध्ये कॉमन असतं. मग ॲडेनिन आणि थायमिन कशामध्ये होतं? डी एन एमध्ये होतं. ओके, बट हिअर वन थायमिनच्या ऐवजी इथं काय असतं? युरॅसिल. कारण इथं पण आलं आता आपण आर एन एमध्ये एंट्री करलो आहे. सो इथं 80 ऐवजी इथं 80 नाही फॉर्म होणार. ओके, 80 नाही तर इथं काय फॉर्म होणार? AU. दॅट्स दी राईट वन. दिस टू आर राईट वन. Okay, right, this is the wrong one. Never remember. Now don't remember this. DNA that is the 80. पण आता इथं DNA to RNA that is the AU. Okay, right. Now forms base pair with uracil instead of thymine. However, unlike the process of replication which once set in, the total DNA of an organism gets duplicated. The transcription only in DNA only one of the strand is copied into the RNA. म्हणजे यामध्ये काय होतं? त्याचं दोन्ही हे होतं, ओनली वन स्ट्रँड इज कॉपीड इन टू द RNA. दिस नेसेसिटी डिफायनिंग द बाउंडरीज दॅट वुड demarcate the region and strand of DNA that would be transcribed. ओके, दॅट्स. आता इथं काय म्हणतं? व्हाय बोथ म्हणजे दोन्ही स्ट्रँड का कॉपी होत नाहीत? असं स्ट्रँड्स आर नॉट कॉपीड ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन दोन्ही स्ट्रँड का कॉपी होतं. फर्स्ट रिझन काय तर जर दोन्ही स्ट्रँड कॉपी केले तर कॉम्प्लिकेटेशन किती होणार ना? दे वुड कोड फॉर आर एन ए मोलिक्युल विथ डिफरंट सिक्वेन्स, वेगवेगळ्या सिक्वेन्सनं हे करणार. परत इन टर्न दे कोड फॉर प्रोटीन्स, म्हणजे ह्यांनी वेगवेगळ्या आर एन ए मोलिक्युल आणि त्यानंतर परत प्रोटीनला पण होणार. द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स प्रोटीन डिफरंट, हॅन्स वन सेगमेंट कोडिंग फॉर टू डिफरंट प्रोटीन्स. म्हणजे एकच दोन वेगवेगळ्या प्रोटीनला होणार. म्हणजे आता सपोज इथून कुठं जाणार? पहिल्यांदा डी एन ए, इथून जर दोन स्टँड आले, परत इथून कुठे येणार? इथून येणार दॅट ते आर एन एमध्ये येणार. ओके, आर एन ए इथून परत अगेन प्रोटीन, म्हणजे किती प्रोटीनमध्ये सुद्धा एकच दोन ह्याला होणार दॅट ते कॉम्प्लिकेशन लेवल. अँड दिस वूड कॉम्प्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मशिनरी. Okay, second,
the two RNA molecules, if produced simultaneously, would be complementary to each other. Okay. Second, तर RNA molecules if produced simultaneously complementary to each other, hence would form double stranded RNA. त्यामुळे RNA डबल स्टँडर्ड फॉर्म होऊ शकते. दिस वुड प्रिव्हेंट RNA फ्रॉम ट्रान्सलेटेड इन टू द प्रोटीन. त्यामुळे प्रोटीनच येऊ शकत नाही. हेन्स एक्सरसाइज ट्रान्सक्रिप्शन म्हणून फुटाईल पण. ओके, दॅट्स ऑल. एवढं काही यात जास्त असं हे नाही आहे. जस्ट रिमेंबर की ह्यामध्ये AU हे होते. ओके, आणि हे 2 रिझन लक्षात ठेवा. ओके, कॉम्प्लिकेशन्स प्रोटीन फॉर्मेशनमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात. ओके, दॅट्स ऑल. आणि हे हा जो फ्लो चार्ट होता, दिस वन रिमेंबर, DNA टू DNA दॅट दी रेप्लिकेशन, DNA टू RNA दॅट दी ट्रान्सक्रिप्शन, and RNA to M protein that is the translation. Okay, remember this. Okay, hope you got it. Thank you so much. Bye bye.